तर शेफनी मला कानात सांगितलं की संदीप मेरे को नासिक से 2 किलो कोंडाजी का चिवडा मॅनेज करके देतो. क्या बात आहे. तर ती एक नाशिककरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे वा. असं म्हणायला लागेल. बढी बढी. विष्णू मनोहर बरोबर तर तू काम त्यांच्याबरोबर केलंच, पण त्याच्याबरोबर संजीव कपूर बरोबर पण तुला खूप जवळून त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करण्याचा किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याचा तुला अनुभव आहे, तर तू त्याबद्दल काय सांगशील? जेव्हा मी केटरिंग कॉलेजला होतो तेव्हा माझं पहिलं ट्रेनिंग जे होतं ते शेफ संजीव कपूर यांच्यासोबत झालं. क्या बात आहे. आणि सेंटर हॉटेलला जुहू बीचचे ज्यावेळेस भारतीय हॉटेल निगमच्या अंडर होतं, जे नंतर ट्युलिप स्टार म्हणून जे टेक ओव्हर केलं होतं वेलकम ग्रुपनी, पण ते पूर्वी सेंटर जुहू बीच होतं आणि तिथे शेफ संजीव कपूर हे कॉर्पोरेट शेफ होते सेंटर ग्रुपचे. ओके. तर त्यांच्यासोबत त्यांना अगदी जवळून बघण्याचा तो योग होता आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांना अगदी जवळून बघितलं. त्याच्यानंतर सगळ्यांना माहितीच आहे की ते एक मास्टर शेफ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आणि ते त्यांची जगभरात ख्याती झाली. नंतर काही वर्षांनी असा योग आला की ते नाशिकला त्यांचा एक इव्हेंट ऑर्गनाईज करायची संधी होती. तो आपलाच व्हेन्यू आहे नभांगण लॉन्स, तिथे आपण एक ऑर्गनाईज केला होता. येस येस, मला आठवतं. आणि शेफशी चर्चा केल्यानंतर त्यांना त्या जुन्या गोष्टी सगळ्या आठवल्या, सेंटॉरचं वातावरण, कल्चर, आणि त्यांनी खूप चांगला वेळ दिला. म्हणजे एक दिवस त्यांच्याबरोबर परत एकदा गप्पा टप्पा करण्याची संधी मिळाली आणि त्यांचं लाईव्ह कुकरी शो देखील आपण ऑर्गनाईज केला होता आणि त्यानिमित्ताने परत एकदा नाशिककरांना त्यांचा कुकरी शो लाईव्ह बघण्याची संधी या ठिकाणी मिळाली. बढिया बढिया. त्यावेळेस असं झालं की पूर्ण नाशिक लोटलं होतं. पहिले ज्युपिटरला त्यांना उतरवलं होतं, त्याच्यानंतर इकडे नभांगणला. तर भरपूर लोकांनी त्यांच्यासाठी काय काय बनवून आणलं होतं. भरपूर महिला वर्ग तिथे होता आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला आमचे मित्र आहेत विशालजी वावरे, हे कोंडाजीचे ओनर आहेत. तर शेफनी मला कानात सांगितलं की संदीप मेरे को नासिक से 2 किलो कोंडाजी का चिवडा मॅनेज करके देतो. क्या बात आहे. तर ती एक नाशिककरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला लागेल. बढिया बढिया.